समाचार अब तक, सत्य का साहस। सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी आपला जनसंपर्क वाढवला आहे। आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये एका महत्त्वाच्या जनसंपर्क मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्थानिक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। प्रभाग 14 मध्ये महिला उमेदवार करुणा घरडे यांनी प्रचारासाठी प्रभागामध्ये गेल्या असता त्यांना या भागातील समस्यांचे भीषण वास्तव समोर आले आहे। या भागात गटार, रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून लहान मुलांसाठी खेळण्याच्या मैदानाचाही अभाव असल्याचे दिसून येत आहे। यावेळी बोलताना स्थानिक उमेदवार म्हणाले की प्रभाग 14 मध्ये अनेक पायाभूत सुविधांची वाणवा आहे। रस्ते आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे हे आमचे प्रथम कर्तव्य असेल। हा प्रभाग क्रमांक 14 आहे। इथे भरपूर समस्या आहेत। गटरची समस्या आहे, रोडाची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, बच्चांच्या खेळण्याची समस्या आहे। खूप साऱ्या अशा समस्या आहेत ज्या समस्यांना आपल्याला समोर जायचं आहे। खूप छान प्रतिसाद मिळत आहे। लोक सगळे आपल्या सोबत आहेत। लोक म्हणत आहेत ताई तुम्ही समोर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। लोकांचा भरपूर आम्हाला सहयोग मिळत आहे। आता आम्ही जे इथले समस्या पाहत आहोत, पुन्हा नाले फुल भरलेले आहेत आणि जागोजागी त्या नाल्याची कंडिशन तुटलेली आहे। सर्वांच्या घरात ते पाणी जातं। आता या कंडिशनमध्ये नळाची लाईन आता आम्ही पाहिली फुटलेली आहे आणि याप्रमाणे वार्डामध्ये बहुत सारे जुने जे लोक होते त्यांनी काहीच केलेलं नाही आणि लोकांना आम्ही नवीन चेहरा दिला यावेळी। आतापर्यंत जुने बीजेपी काँग्रेस सर्व चेहरे लोकांनी आता यावेळी बिलकुल फेल करणार आहेत आणि आम्ही दोघे चेहरे जो आहेत जुने आहोत, पण आम्हाला कोणत्याही पक्षानं काही तिकीट दिलेली नव्हती। आम्ही अपक्ष लढणार होतो। मग यांनी राष्ट्रवादी पार्टीनं म्हटलं की तुम्ही तुमचं वर्ग जुना आहे म्हणून तुम्ही लढा, आम्ही तिकीट देतो आणि देशमुख साहेबांच्या नेतृत्वाने आम्ही लढत आहोत। हे आमचं आजचं आणि मला पण काही आणि आता याच्यानंतर जे नवीन जुने चेहरे आहेत, ज्या लोकांना तिकिटा दिलेल्या आहेत, त्यांना समोर करून जे पक्षांनी त्यांना तिकीट दिले आहे, जनता ही सगळी जागरूक आहे। जनता हे सगळं बघणार आहे आणि त्यांना त्यांचा धडा शिकवणार आहे आणि नव्या लोकांना ते चान्स देणार आहेत। बस एवढेच। तुतारी का वाटतं असं कसं येत नाही।